नमस्कार. आजच्या वेळेला बघणार इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सर्वसंच 1.3 मधलं प्रश्न क्रमांक 3. ओके, काय दिलं आहे तो? विश्वसंच यू दिलं आहे 1 2 3 7 8 9 10 11 12 ह्या संख्या दिल्या आहेत. आणि दुसरा संच काय दिला आहे? विश्वसंच नाही आहे, यू फक्त दिला आहे. संच पी काय दिलं आहे? 1 3 7 10. आता या प्रश्नावरून उत्तर काय काढायचं आहे? तर संच यू, संच पी आणि संच पी डॅश वेन आकृतीने दाखवा. ओके, तर संच यू आपल्याला माहिती आहे, संच पी पण माहिती आहे, पण संच पी डॅश माहीत नाही आहे. ओके, तो आपण पहिला फाइंड आउट करूया. आता संच पी डॅश म्हणजे काय? संच यूमध्ये असलेले पण संच पीमध्ये नसलेले ज्या कुठल्या संख्या असतील त्या संच पी डॅश असं म्हणतात. ओके, संच यूमधून संच पीला वजा करूया. आता संच यूमध्ये पीमध्ये कोणत्या संख्या आहेत? 1 3 7 10. 1 3 7 आणि 10 याच्या व्यतिरिक्त ज्या संख्या आहेत ना त्या संच पी डॅशमध्ये येणार. कुठल्या 2, त्याच्यानंतर 1 पण आहे, 3 पण आहे, 7 पण आहेत, 8 9 10 पण आहे, म्हणजे 11 आणि 12 येणार. ओके, आता हे काय झालं? संच पी डॅश. आता हे आपल्याला तिन्ही वेन आकृतीमध्ये दाखवायचं आहे. दाखवून घेऊया आधी. तर आपण या 2 वेन आकृती काढल्यात. हा संच यू आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो आतला आहे तो संच पी आहे आणि इकडचा संच आतमध्ये जो लिहिला आहे तो पी डॅश आहे. ओके, आता संच पी लिहूया पहिला. काय आहे? 1 3 7 10. आता पी डॅश लिहूया बाहेर. कुठलं आलं ते? 2 8 9 11 आणि 12. ओके, आता हे दोन्ही मिळून संख्या आता संच यूमध्ये आहेतच ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. हा संच यू बाहेर लिहिला. हे बघा, हा संच यू आहे, पी डॅशमधले हे आणि पीमधले हे आहेत संख्या. ओके, अशा प्रकारे पहिला प्रश्न झाला. तर दुसरा बघूया. पी डॅश कंस आणि त्याच्यावरती डॅश लिहिलं आहे बरोबर पी याचा पडताळा घ्या. ओके, म्हणजे आपल्याला एक प्रकारे सिद्धच करायचं आहे. कसं येतं ते आपल्याला दाखवायचं आहे फक्त. आता संच पी म्हणजे काय? हे बघा, संच पी म्हणजे यू मायनस पी डॅश. ओके, हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर संच पी डॅश म्हणजे यू मायनस पी. संच यू हा बघा, ह्याचं सांगतो आहे मी. संच यू मायनस पी म्हणजे काय? पी डॅश. त्याचप्रमाणे संच पी म्हणजेच काय? यू मायनस पी डॅश. त्याचप्रमाणे संच पी डॅश आणि त्याच्यावरती डॅश असेल तर काय असणार आहे? हे बघा, आता संच पी डॅश म्हणजे काय? संच पीमध्ये नसलेले ज्या संख्या असणार आहेत त्या संच पी डॅशमध्ये असणार, बरोबर. त्याच्यासारखंच जर संच पी डॅशमध्ये ज्या कुठल्या संख्या नसतील त्या कशामध्ये असणार आहे? संच पी डॅशचा जो डॅश आहे त्याला, म्हणजे संच पीमध्ये. यू मायनस पी डॅश म्हणजेच काय? म्हणजे संच यूमध्ये असलेले पण संच पी डॅशमध्ये नसलेल्या ज्या संख्या असतील त्या संख्या संच पी डॅशमध्ये येतात. पी डॅश आणि त्याच्यावरती डॅश. ओके, म्हणजेच काय? संच पी डॅशचा जो डॅश असतो तोच संच पी असतो. हे सिद्ध होतं इथे. तर प्रश्न क्रमांक 4 बघूया. जर संच ए बरोबर 1 3 2 7 असेल तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. 3 उपसंच लिहायचे आहेत, काय वाटेल ते लिहायचे आहेत. पहिला काय उपसंच 1 3, दुसरा लिहूया 1 2 लिहूया, म्हणजे याचे भाग द्यायचे आहेत आपल्याला. तिसरा काय लिहूया 1 7. ओके, आता हे तिन्ही संच याच्यामध्ये आहेत म्हणून संच एचे हे सगळे उपसंच आहेत. ओके, असे भरपूर उपसंच येतात. 2 7 येतात, त्याच्यानंतर 2 3 येतात, त्याच्यानंतर 7 1 येतात. हां, ते 1 7 तेच. त्याच्यात 1 3 2 येतात, 1 2 7 येतात. असे बरेच उपसंच येतात. ओके, धन्यवाद.